त्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ही लाडकी बहिणा म्हणून योजना त्या ठिकाणी राबवण्यात आली। त्या लाडक्या बहिणाचे असणारे पैसे इलेक्शन होईपर्यंत त्या ठिकाणी मिळाले। आज माझा आरोप आहे की मध्य प्रदेश सरकारने ह्या लाडक्या बहिणीला पैसे देणे बंद केलेले आहेत, देऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे हा जो फसवा कार्यक्रम आहे त्या फसवा कार्यक्रमाच्या याला बळी पडू नये। लाडकी बहीण योजनेच्या मार्फत मंदी करण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललंय। आम्ही असणारं या सर्व तरुण महिला ज्या आहेत यांना आवाहन करतोय की अवलंबित होण्यापेक्षा स्वावलंबी झालं पाहिजे।